गौरी गौरी आई आई काय हे? तू ही जागा आणि खानावळ त्या इंदुराणीच्या नावावर करायला निघाल्यास? नाही, तुला कोण बोललं? आई ह्यात लिहिलंय. मी तुला आधीच सांगितलंय, जर आमच्या लग्नासाठी ही आपली जागा जाणार असेल ना, तर आमच्या तिघींपैकी एकहीलाही लग्न करायचं नाहीये. आई का ऐकत नाहीस तू आमचं? काय गरज आहे तुला त्या जनार्दनच्या पायात जाऊन पडायची? गौरी बस, यात आईची काय बी चूक नाही. आईला तर माहित बी नाही या पेपर बद्दल. मग हे पेपर घरात आलं कसं? मी आणलं. गौरी मला म्हणले आईला जाऊन विचार करायला सांग. मी घेत नव्हते आई, पण पेपर नाही घेतले तर जीव देण्याची धमकी दिली. अरे बाप म्हणून शपथ दिली. मला काही सुधारलंच नाही आई. मी बाप? कुठल्या अँगलने बाप वाटला ग तुला तो? आणि उद्या जर त्याने जीव जरी दिला असता तरी काय फरक पडणार होता तुला? गौरी असं बोलू नये. का बोलायचं नाही? त्याच्या जाण्याने असा काय फरक पडणार आहे आई आपल्या आयुष्यात? तूच सांग. तुला सांगण्यात काही अर्थच नाही. आई सांगू बी नको. मी आणि या माझ्या बहिणी जाऊन त्या मुरदाडाला सांगणार आहे. चल शारदाताई. गौरी चल मिनी. गौरी ऐक ना. गौरी गौरी रागात येते, जाऊ दे तिला. शारदा बघून घेईल बघा सगळं. पण नका काळजी करू कृष्णाताई, शारदावर विश्वास ठेवा बघा. हा बिंदुराजा, उजवीकडनं जरा वर घे. इकडे घे ना. हा ओ जरा सेंटरला घ्या की. सेंटरला घे. नीट लागाय पाहिजे हा इंदुराणीच्या नावाचा बोर्ड. नीट लाव रे. लोक बघून नुसती जळली पाहिजे. घ्या घ्या वर घ्या. जनार्दन खाली ये. बिंदुराजा, लोक जळल्याचा वास येतोय का रे तुला? मग कृष्णाईच्या लेकीसनी कसा वाटतोय इंदुराणीचा माल? चांगला आहे का? माझी बहीण वागायला नरम आहे म्हणून नाटकं सुरू केली का तुझी? तुझी हिंमत कशी झाली तिची वाट अडवायची? अगं ते काय ते काय सांगा की सरळ. घाबरता का काय या टिटवीला? ए गावाच्या पारावर नाहीस, इंदुराणीच्या म्हालासमोर आहेस. आवाज खाली. अशी एक सान्न करून वाजवून दिली का नाही तर आवाज तुझा कायमचा बंद होईल. तर बाजूला. तू का अडवलं माझ्या बहिणीला? तू लाज सोडली असशील पण माझ्या बहिणीनं नाही. ए माझ्या नवऱ्याची लाज काढायच्या आधी तुझ्या आईला लाज शरम आहे का नाही ते विचार जाऊन. पाहिजे तर तुझ्या थोरड बहिणीला विचार. ए सांग की. कमी सांगू, हिने 20 लाखाचा विषय काढला तर पंचायत होईल. गौरी चल आपण घरी जाऊ, पेपर देऊन टाक. आई काळजीत असल. पेपर घ्या. सुटली का थरथर? तिकडं तुझ्या आईला बी अशीच थरथर सुटली असेल.
सांग की तुझ्या बहिणीला कसली थरथर आहे ती सांग. पेपर घ्या. नाही घेणार. आधी तुझ्या आईला बोलीव, मग बघू. जा. तू काय बघणार? बघणार नाही, धावणार. पट्टराणीचा वट्ट धावणार. जा. एवढीच हिंमत आहे तर तुझ्या आईला बोलावणार. जा. आई कशाला पाहिजे तुला? तुझ्यात हिंमत नाही का? जे काय सांगायचं ते मला सांग. बस गौरी, चल इथनं, चल. इंदू इंदुराणी जाऊ दे ना, कशाला वाढवायचं उगत. ए गौरी बाय, आम्हाला सुखान जगू दे, तुम्ही सुखान जग ना. जा ना आता. तुला जर सुखानं जगायचं असेल ना तर ही असली थेरं बंद करायची. चल. ए थांब. माझ्या घरासमोर येऊन माझा अपमान केलीस तू. आता ऐक, माझा हिशोब चुकता केल्याशिवाय तुझ्या त्या आईला सुखान जगू देणार नाही इंदुराणी. कसला हिशोब ग तुझा? गौरी चल, ताई चल चल इथून, चला इथून. आई मला वाटलं की 20 लाखाचं बोलते काय तू. आलत मनात, पण इंदुराने आता शांत चाली खेळायला शिकले. आता रडुगायची थरथर कशी वाढवतो ते बघत राहायचं या टिटवीनं. कृष्णाई, शेखर, नमस्कार कर. हा सुखी राहा. तू कसं काय इथं? मी बोलवलंय. काय झालं? काही नाही, पेपर परत करून आलो. शेखर, लई दिवसांनी आलास. तुला काहीतरी खायला आणते. हा, आई तुझा कसला हिशोब बाकी आहे ग त्या इंदुराणीकडं? हिशोब? हिशोबच. कशाच्या जोरावरती एवढ्या उड्या मारायला लागल्या? काय काय नाही. अगं ते ती विचार न करता काय बी बोलत असते. हा, तिचा ह्यो चक्रमपणा मला कायमचा बंद करायचा, म्हणून बोलवलंय शेखर दादाला.